संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेवर वेगवेगळे आरोप होत होते। मात्र बालाजी तांदळेंनी आता एक खुलासा केलाय की माझी गाडी पोलीस वापरत होते, आरोपींना शोधण्यासाठी मी पोलिसांसोबत होतो। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। कसं पाहता, बालाजी तांदळे स्वतः म्हणतात की माझी गाडी पोलिसांसोबत होती, मी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांसोबत होतो। ते कशासाठी होते, त्यांनी पोलिसांनी त्यांना काय अथॉरिटी दिली ती हे मला त्याच्यावर बोलायचं नाही। पण 6 तारखेला ज्यावेळेस अशोक सोनवणेला मारलं, त्याची अट्रॉसिटी होऊ दिली नाही ह्यांनी राजकीय दबावापोटी, तिथं थांबले। एवढा शहाणपणा कळत होता तर त्या आरोपींचं जामीन घेण्याचं काय कारण होतं? जे सुदर्शन घुले, जे कृष्णा आंधळे, त्यांची जामीन घेताना थोडं वाटलं नाही का जीवाला? आपल्या पण घरी लेकरं बाळ आहेत, आपल्याला पण भाऊ आहे, आपल्याला पण बायको आहे, आपल्याला पण आई वडील आहेत, असं कसं वाटलं नाही? त्यावेळेस जर जामीन घेतली नसती त्या रात्री तर हा गुन्हा घडला असता का? ॲट्रॉसिटी झाली असती तर पुढं काही घडलं असतं का? ह्याचं उत्तर अगोदर त्यांनी मला द्यावं आणि मग त्यांचा तो खुलासा करावा। म्हणजे ज्या आरोपींनी पोलिसांना बालाजी तांदळेंनी पकडण्याची मदत केली त्यांचीच जामीन घेतली असं म्हणताय का? त्यांनी जामीन घेतली आरोपीची 6 तारखेला संध्याकाळी 11:30 वाजता टेबल जामीन। ही घेताना थोडं तरी कळायला पाहिजे होतं की आपण जामीन कुणाची घेतोय, हे किती सराईत गुन्हेगार आहेत हे सांगितलं का समाजाला की मी आरोपींची जामीन घेतली? जसा हा खुलासा केला की माझी गाडी वापरायला पोलीसने अथॉरिटी दिली ती, तसं तुम्ही सांगितलं का? ही गोष्ट सांगितली का की मी जे आरोपी आहेत या खुनातले त्या सगळ्या आरोपींची मी जामीन घेतली, हे समाजाला सांगितलं का? ह्याची लाज वाटली का सांगायची? गुन्हा केलेला गुन्हा जो केलाय तो तुम्ही सांगत नाही, तुम्ही जे काही चुकीचं काम केलंय ते सांगताय, हे का नाही सांगितलं? हे सांगितलंय का त्यांनी? माझी गाडी पोलीस वापरत होते याचं पत्र अधिकृत रेकॉर्डवर आहे असंही तांदळे म्हणतात। माझा तोच मुद्दा आहे, ते पोलिसाचा आम्ही प्रश्न पोलिसांना विचारू की त्याची गाडी तुम्ही कशासाठी वापरली, तुमच्याकडे गाड्या नव्हत्या का, ते आम्ही त्यांना विचारू। पण तुम्ही हे सांगितलंय का बालाजी तांदळेनं की मी आरोपींच्या जामीन घेतल्यात 6 तारखेला, ॲट्रॉसिटी दाखल नाही होऊ दिली, राजकीय दबाव टाकला पोलिसांवर, त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे पण आहे, ते देखील आम्ही सांगणार आहोत। परंतु आरोपीची जामीन त्या दिवशी घेतली नसती, त्यांना काहीतरी शिक्षा होऊ दिली असती तर तुम्ही खरे हत्यारे आहेत, ज्यांनी आरोपीचं समर्थन केलंय, आरोपींना सगळ्या गोष्टी पुरवल्यात, तुम्ही आरोपी आहेत खरे। बरं धनु, असा एक प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांना बालाजी तांदळेची गरज का पडली असेल आणि त्यांच्या गाडी वापरायची गरज का पडली असेल? ते खुलासा देतील, कारण आपण त्याच्यावर बोलणं चुकीचं आहे। ते खुलासा देतील, आम्ही विचारू पत्राद्वारे त्यांना की आरोपीला जर समर्थन करतंय, आरोपीची जे जामीन घेतंय त्या माणसाची तुम्हाला का गरज पडली, त्याचं उत्तर ते आम्हाला देतील। ह्यांच्याकडून आम्हाला उत्तर घ्यायची अपेक्षित नाही। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना जेव्हा पुण्यातून अटक करण्यात आली होती तेव्हाही बालाजी तांदळे पोलिसांसोबत पुण्यात होते। ते सगळे प्रश्न त्यांचे आहेत, त्यांनी आम्हाला त्याचे खुलासे देतील। या संदर्भात मी या प्रसारमाध्यमांना काही बोलणार नाही, आम्ही त्यांना विचारू आणि त्यांनी आम्हाला सांगतील। बरं, ज्या पद्धतीनं बालाजी तांदळे आरोप होत होते, बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी वापरली, आता बालाजी तांदळे यांच्यावर स्पष्टीकरण दिलं, आता काय वाटतं तुम्हाला या आरोपाबाबत? काय वाटतं? आरोप तर 100% आहेत। ज्या दिवशी 6 तारखेला भांडण झालं त्याला पुढच्या वरच्या कोणाच तरी माणसाचा फोन आला असेल की आपल्या जे आरोपी आहेत किंवा जे आपले लोक आहेत त्यांना कोणीतरी काहीतरी तिथं घटना घडली, तू जा, 5 मिनिटाच्या अंतरात तिथं येतो तो, म्हणजे तो ह्याच्यात सामील आहे ना। हे वाईट काम होतं तरी तिथं आला, त्यांच्या जामीन घेण्यासाठी त्याला सांगितलं वरून, त्यांनी जामीन घेतल्या, त्याच्यामुळे त्याच्यावर संशय म्हणजे तो 100% सह आरोपी आहे ना, ते सिद्धच आहे। ते काय ह्यानी माझी गाडी पोलिसनी वापरली म्हणून तो थोडंच निर्दोष होणार आहे। यापूर्वी बालाजी तांदळेची चौकशी करावी अशी मागणी केली होती, आम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यात आम्ही लेखी दिलेलं आहे की यांची चौकशी करण्यात यावी। आता ते जर स्वतःला CID समजत असतील किंवा ते जर असं म्हणत असतील की माझ्या गाडीनंच सगळे चोर सापडलेत किंवा सगळे आरोपी सापडलेत, तर त्याचा खुलासा आम्ही CID कडून घेऊ, त्याच्याकडून घ्यायची आम्हाला आवश्यकता नाही। निश्चित आपण बघतो हे होते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास कामासाठी बालाजी तांदळे यांची गाडी वापरली होती, त्यानंतर बालाजी तांदळेंनी खुलासा केला, त्यावर आपली त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।